नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये. स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल. तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील. तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात. एकदा अवश्य भेट द्या. त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला. आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव. तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध. सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर. संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27. धनगर समाजाचे अक्कलकोटला चक्काजाम आंदोलन. सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने सोमवारी अक्कलकोट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात धनगर समाजाच्या ST प्रवर्गात समावेश करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरातील व तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रास्ता रोको आंदोलन मेंढ्या घेऊन मेंढपाळ बांधव सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार यांच्या वतीने उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी माजी गृहराज्यमंत्री सीताराम म्हेत्रे, सुनील बंडगर, अविनाश मडीखांबे, रमेश पाटील, आनंद तानवडे, बाळासाहेब मोरे, मल्लिकार्जुन पाटील, आनंद बुक्कानुरे, सुनील कटारे, मल्लीनाथ पाटील, अशफाक बळोरगी, महेश जानकर, बाबासाहेब पाटील, मल्लिकार्जुन काटगाव, अनिल बर्वे, दत्तात्रय हिरडी, सुभाष पुजारी, दत्तात्रय माडकर, सूर्यकांत बाचके, गुणवंत लवटे, महादेव करमल, विठ्ठल खताळ, दाजी कोळेकर, संतोष शिंदे, शिवयोगी पुजारी, विश्वनाथ बंदीछोडे, महादेव निंबाळ, रेवणसिद्ध शेरी, रवी सलगरे, औदुंबर बंडगर, सैदाप्पा इंगळे, अजय मुकनार, प्रकाश गडगडे, विजय पोतेनवरू यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर रास्ता रोको आंदोलनास माजी गृहराज्यमंत्री सीताराम म्हेत्रे, रिपाईचे तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका युवक अध्यक्ष शिलामणी बनसोडे, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आनंद तानवडे, युवा नेते रमेश पाटील, मनसेचे तालुका अध्यक्ष मल्लीनाथ पाटील, तळेवाड ग्रामपंचायत यांच्या वतीने पाठिंब्याचे लेखी पत्र दिले. रास्ता रोको आंदोलनावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री सीताराम म्हेत्रे म्हणाले की आमची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये धनगर समाजाचा ST आरक्षणाचा प्रश्न सोडवू असा शब्द तत्कालीन माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. पण आज तागायत 10 वर्ष झाली पण आश्वासन पूर्ण केले नाही. तरी धनगर समाज बांधव येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. रासपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर म्हणाले की येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी ST आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर धनगर समाज बांधव निर्णायक भूमिका घेईल. यापुढे धनगर समाज बांधवांनी फक्त धनगर समाजाच्या उमेदवाराला मते देऊन आपलेच उमेदवार निवडून आणावे असे आवाहन केले. तर रेपाईचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यावेळी बोलताना म्हणाले की धनगर समाजाचा ST प्रवर्गात समावेश करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी याबाबत अनेक वेळा लेखी पाठिंबा दिला आहे. सरकारने धनगर समाजास तात्काळ आरक्षणाची अंमलबजावणी करून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आनंद तानवडे, पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, शिवसेना उभाटाचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे, मनसेचे तालुका प्रमुख मल्लीनाथ पाटील, अनिल बर्वे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रास्ता रोको आंदोलनामुळे नागरिकांची थोडी गैरसोय झाली. जवळपास 1 तासभर चक्काजाम केल्याने दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली होती. यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता रास्ता रोको आंदोलन यशस्वीपणे पार पडले. यावेळी सदर रास्ता रोको आंदोलनावेळी सूत्रसंचालन रासपचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी केले.
राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अक्कलकोट। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।